नमस्कार मंडळी, मी मिनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ होणार आहे एकदम झकास, कारण मी येऊन जाते तुम्हाला एका अनोख्या प्रवासाला, जो सुरू होतो स्टॉकहोमच्या अर्लांडा एअरपोर्टपासून तर संपतो थेट इटलीच्या ऐतिहासिक आणि अद्भुत रोम या शहरात. चला तर मग सुरू करूयात आपला प्रवास. पहाटेपासूनच एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद मनात होता. सगळी तयारी पूर्ण करून बॅग्स पॅक करून घरातून बाहेर पडलो आणि प्रवासाला सुरुवात केली. घर सोडताना थोडीशी घाई होती, पण त्याहूनही जास्त रोमला जाण्याचा आनंद होता. पुढे बसमध्ये बसल्यावर प्रवास अजूनच छान वाटू लागला. बाहेरची शांत सकाळ, रस्त्यांवरची हलकी हालचाल आणि मनात चाललेलं रोमचं प्लॅनिंग, सगळंच कसं एकदम परफेक्ट वाटत होतं. हा छोटासा बसचा प्रवासही खूप खास वाटत होता, कारण तो मला माझ्या ड्रीम डेस्टिनेशनकडे घेऊन जात होता. काही वेळातच आम्ही स्टॉकहोमच्या अर्लांडा एअरपोर्ट येथे पोहोचलो आणि तेव्हा खऱ्या प्रवासाची सुरुवात झाल्यासारखं वाटलं. एअरपोर्टवर पोहोचल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. लोकांची गर्दी, ट्रॉलीज, फ्लाईट्सच्या घोषणा, सगळं कसं खूप उत्साहवर्धक होतं. खरं तर हा प्रवास फक्त एका शहराकडे नाही, तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि नवीन गोष्टी शिकवण्याकडे निराळा होता. आता आपण स्टॉकहोमच्या अर्लांडा एअरपोर्टवर सिक्युरिटी चेक पूर्ण करून पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आणि गेटच्या दिशेने निघालो. गेटकडे चालताना एक वेगळीच उत्सुकता जाणवत होती, कारण आता फ्लाईट अगदी काही क्षणांवर येऊन ठेपली होती. गेटवर पोहोचल्यावर बोर्डिंगची घोषणा झाली आणि सगळे प्रवासी लाईनमध्ये उभे राहू लागले. माझा नंबर आल्यावर बोर्डिंग पास स्कॅन झाला आणि त्या छोट्याशा बीप आवाजासोबतच एक नवीन प्रवास सुरू झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर विमानात प्रवेश केला. आता यात वेगळीच फिलिंग आली. सीट शोधून बसलो आणि खिडकीतून बाहेर पाहत त्या क्षणाचा आनंद घेत होतो. थोड्याच वेळात विमान रनवेवर धावू लागलं आणि रात्रीच्या अंधारात एअरपोर्टच्या लाईट्स चमकत होत्या. टेक ऑफचा तो क्षण खरंच अविस्मरणीय होता. विमान हळूहळू वेग घेत आकाशात झेपावलं आणि खाली दिसणारं स्टॉकहोमचं दृश्य अगदी विहंगम भासत होतं. खाली चमकणारे दिवे पाहताना असं वाटलं की हे जणू दिवे नाहीतच, तर शेकडो तारे जमिनीवर अवतरले आहेत. आणि त्या सुंदर दृश्यासोबत मनात एकच भावना होती, रोम, मी येते. दिवसाची सुरुवात झाली एकदम छान आणि ताज्या नाश्त्याने. सकाळची थंड हवा, हलकीशी भूक आणि समोर ठेवलेला स्वादिष्ट ब्रेकफास्ट, सर्व कसं पिक्चर परफेक्ट. गरमागरम कॉफीचा एक घोट घेताच सगळा थकवा गायब झाला आणि नवीन दिवसाची एनर्जी मिळाली. नाश्ता आटोपून निघालो सेंट पीटर्स बेसिलिकाला. जसं जसं आम्ही सेंट पीटर्स बेसिलिकाच्या जवळ पोचत होतो तशी तशी त्या ठिकाणाची भव्यता आणि सुंदरता दुरूनच जाणवत होती. मनात एक वेगळीच ऊर्जा होती, इतिहास, कला आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम जवळून पाहण्याची. आजचा आपला व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण मी आली आहे जगातल्या सगळ्यात छोट्या कंट्रीमध्ये, ज्याचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की हा बसला आहे 44 हेक्टर्समध्ये, जो आपण बाय वॉकिंग 10 मिनिटात कव्हर करू शकतो. असं आपण बघू शकता की हे जगातलं 1.3 बिलियन कॅथलिक लोकांचं खूप मोठं धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. सो आपण ते आज एक्सप्लोअर करणार आहोत. सेंट पीटर्स बेसिलिका ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य चर्चपैकी एक मानली जाते. हे ख्रिश्चन धर्मासाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. या बेसिलिकेचे बांधकाम 16व्या शतकात सुरू झाले आणि पूर्ण होण्यासाठी जवळपास 120 वर्षे लागली. या भव्य वास्तूच्या निर्मितीत मायकेल एंजेलो, जियान बर्निनी यांसारख्या महान कलाकारांचा मोठा वाटा आहे. विशेषतः मायकेल एंजेलो यांनी डिझाईन केलेला मोठा घुमट म्हणजेच डोम ही या बेसिलिकेची खास ओळख. बेसिलिकेच्या आतमध्ये अप्रतिम शिल्पकला, भित्तिचित्रे आणि सजावट पाहायला मिळते.
यातील मायकेल एंजेलो यांची पेटा ही शिल्पकृती जगप्रसिद्ध आहे. तसेच मुख्य वेदी म्हणजेच अल्टार आणि भव्य स्तंभसुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात. फोटोमध्ये दिसणारी ही भव्य रचना म्हणजे मुख्य वेदीवर उभारलेला बॅल्कडेन आहे, जो गियान बर्निनी यांनी डिझाईन केला आहे. या 4 मोठ्या वळणदार स्तंभांवर उभारलेली ही कांस्य रचना चर्चमधील सर्वात खास आणि आकर्षक भागांपैकी एक आहे. याच्या खाली सेंट पीटर यांची समाधी असल्याचे मानले जाते. सेंट पीटर हे येशू ख्रिस्तांचे प्रमुख शिष्य होते आणि त्यांना पहिला पोप मानले जाते. त्यांच्या समाधीवरच ही मुख्य वेदी बांधण्यात आली आहे. त्यामुळे या जागेला खूप धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. फोटोमध्ये मागे दिसणारी सोनेरी सजावट आणि प्रकाशमान भाग हा सेंट पीटरची आसन व्यवस्था म्हणून ओळखला जातो, जो देखील बर्निनी यांनीच तयार केला आहे. वर दिसणारा भव्य घुमट म्हणजेच डोम मायकेल एंजेलो यांनी डिझाईन केला असून त्यावरील सुंदर चित्रकला आणि नक्षीकाम ही पुनर्जागरण काळातील उत्कृष्ट कलाकृती आहे. सेंट पीटर्स बॅसिलिकाचा भव्य घुमट म्हणजेच डोम हा जगातील सर्वात प्रसिद्ध वास्तुकलांपैकी एक मानला जातो. तो त्या काळातील अभियांत्रिकी आणि कलेचा एक अद्भुत संगम आहे. या डोमची डिझाईन मायकेल एंजेलो यांनी केली असून त्याची उंची सुमारे 136 मीटर आहे. त्यामुळे तो जगातील सर्वात उंच चर्च डोमपैकी एक मानला जातो. या डोमची रचना डबल शेल प्रकाराची आहे, म्हणजे आतला आणि बाहेरचा असे 2 थर असतात, ज्यामुळे तो अधिक मजबूत आणि टिकाऊ बनतो. आतून वर पाहिल्यावर तुम्हाला सुंदर मोझाईक सजावट दिसते, ज्यामध्ये बायबलमधील प्रसंग आणि संतांची चित्र खूप बारकाईने दाखवली आहेत. विशेष म्हणजे ही चित्र रंगवलेली नसून लहान लहान दगडी तुकड्यांपासून बनवलेली आहे. डोमच्या आत एक गॅलरी आहे, जिथपर्यंत पर्यटक जाऊ शकतात. तिथून खाली बघितल्यावर बॅसिलिकेचा संपूर्ण भाग खूप दिव्य वाटतो, त्यामुळे या वास्तूची खरी स्केल लक्षात येते. पुढे वर चढताना पायऱ्या अरुंद आणि थोड्या वाकड्या होतात, कारण डोम गोलाकार आहे. या डोमपर्यंत जाण्यासाठी एकूण सुमारे 551 पायऱ्या आहेत. मात्र पर्यटकांसाठी 2 पर्याय उपलब्ध असतात. लिफ्टने काही भाग म्हणजेच सुमारे 231 पायऱ्या चढता येतात. त्यानंतर उरलेल्या सुमारे 220 पायऱ्या चढाव्या लागतात, किंवा पूर्ण प्रवास पायऱ्यांनी करायचा असल्यास सर्व 551 पायऱ्या चढाव्या लागतात. वर पोचल्यावर दिसणारा नजारा खूपच सुंदर आणि अविस्मरणीय वाटतो. सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या डोमवर उभं राहून खाली पाहिलं तर जणू काही वेळच थांबलेली वाटते. थंड वाऱ्याची हलकी झुळूक, दूरवर पसरलेलं रोम शहर आणि मध्येच उभा असलेला भव्य सेंट पीटर स्क्वेअर, सगळं काही स्वप्नासारखं वाटतं. खाली दिसणारी घरं, रस्ते आणि लोक अगदी लहान वाटू लागतात आणि त्या क्षणी जाणवतं की आपण किती उंचावर आहोत. आकाश आणि शहर यांच्यामध्ये उभं राहून एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. सूर्यकिरणांनी उजाळलेलं शहर आणि दूरवर दिसणारी ऐतिहासिक वास्तू मनात एक खोल समाधान निर्माण करतात. त्या क्षणी ना घाई असते ना आवाज, फक्त शांतता, सौंदर्य आणि त्या क्षणात हरवून जाण्याची एक अनोखी भावना. असा हा डोमवर दिसणारा नजारा, जो शब्दात पूर्णपणे मांडता येणं कठीण आहे. आणि अशा या अविस्मरणीय अनुभवांसोबत आजचा दिवस इथेच संपतो. सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या भव्यतेपासून ते डोमवरून दिसणाऱ्या रोमच्या त्या स्वर्गीय नजरेपर्यंत प्रत्येक क्षण मनात कायमचा कोरला गेला. या प्रवासाने फक्त नवीन ठिकाणं दाखवली नाहीत, तर शांतता, सौंदर्य आणि इतिहास यांचा एक सुंदर अनुभव दिला. प्रत्येक दृश्य, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक क्षण काहीतरी खास सांगून गेला. आता पुढच्या भागात आपण रोममधील आणखी काही सुंदर आणि खास ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत, त्यामुळे नक्की सोबत राहा. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. धन्यवाद.